नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर नंबर 1 2016 या वर्षातील पहिली ते 5वीसाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील गणित आहे. 2.2 मीटर गुणिले 1.5 मीटर मापाच्या पॉलिथिलिनच्या कागदापासून 15 सेमी गुणिले 10 सेमी मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील. या ठिकाणी एकूण पॉलिथिलिनचे क्षेत्रफळ भागिले 2 गुणिले कागदाचे क्षेत्रफळ म्हणजे एका पिशवीसाठी हा भागाकार केला आपण. एकूण पॉलिथिलिनचे क्षेत्रफळ भागिले 2 गुणिले कागदाचे क्षेत्रफळ. 2 कुठून आलं तर खालचा आणि वरचा पृष्ठभाग आहे म्हणून 2. एकूण तयार होणाऱ्या पिशव्या बरोबर या ठिकाणी एका पॉलिथिलिनचे क्षेत्रफळ भागिले 2 गुणिले सूत्र आत्ता वाचलंच. कागदाचे क्षेत्रफळ 2.2 मीटर लांबी आहे म्हणजे 220 सेंटीमीटर केलं आणि रुंदी आहे 1.5 मीटर म्हणजे 150 सेमी झालं. आणि खाली 2 गुणिले पिशवी तयार होणार आहे त्याची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर म्हणून 2 गुणिले 15. या ठिकाणी ह्या शून्याला हे शून्य गेले. 15 एके 15, 15 एके 15, 2 न 120ला 110 पिशव्या तयार होतील. 110 पिशव्या तयार होतील. हाच तो अचूक पर्याय आहे 110. ओके. प्रश्न आहे शेजारील आकृती या ठिकाणी शेजारील घटनेवरून इष्टिका चित्ते आकाराच्या पेटीच्या ईच्या विरुद्ध कोणते पृष्ठ आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. ए बी सी आडवी पट्टी विचारात घेतली तर बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. एच्या विरुद्ध सीच पृष्ठ आहे. अचूक पर्याय नंबर 3. अत्यंत सोपा प्रश्न आहे, विचार करावा. ईच्या विरुद्ध एफ पृष्ठ असतं कारण हा वरचा भाग आहे, हा वरचा भाग आहे. आणि या ठिकाणी बीच्या विरुद्ध डी पृष्ठ आहे कारण सीमध्ये. ओके. या प्रश्नापुरतं एच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारं पृष्ठ सी आहे. धन्यवाद.